नमस्कार मित्रांनो विधानसभा 2024च्या निमित्तानं आपण संपूर्ण विधानसभा निलंगा आणि औसा मतदारसंघामध्ये फिरत आहोत. परंतु काही प्रश्न असे असतात की सामान्य जनतेला आपण ते विचारू शकत नाही आहेत. असे प्रश्न विचारण्यासाठी आज आपण इथं आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण एक राजकीय विश्लेषक म्हणा, एक राजनीती तज्ज्ञ म्हणा किंवा राजकारणाच्या ह्याच्याशी चांगला हातखंडा असलेले राजकारणामध्ये विश्लेषक आपल्यासमोर आज इथं प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार, मी चक्रधर शेळके. सुरुवात करत असताना आपण या प्रश्नापासून करणार आहे. सध्या जे महाराष्ट्राचं राजकारण आहे, आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दोन पक्ष होते. एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेसच्या पाठीमागं राष्ट्रवादी होती आणि भाजपच्या पाठीमागं शिवसेना होती. पण आत्ता पहिल्यांदाच असं चित्र आहे की जवळजवळ 6 पक्ष, प्रमुख पक्ष म्हटलं जाते, 6 प्रमुख पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत. तुम्हाला काय वाटतं, ही जी फुटाफुटीचं राजकारण चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, याची सुरुवात कुठून झाली असं तुम्हाला वाटतंय? नाही, सुरुवात वेळोवेळी वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षेतून होत असते. फुटाफुटीचं राजकारण म्हणता येणार नाही. फुटाफुटीचं राजकारण हे केलं गेलेलं आहे आणि हे जे राजकारण करण्यामागचा मूळ हेतू आहे, तो हेतू असा आहे की ती भीती दाखवून राजकारण केलं चालू आहे. विचारधारेचं राजकारण आता बाजूला आहे. सध्या विचारधारेचं राजकारण नाही आहे, सत्ताकारणाचं राजकारण आहे, अर्थकारणाचं राजकारण आहे आणि बचावाचं राजकारण आहे. ज्या सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पक्ष सातत्याने, ज्याला कुणाला सांगतो, काल परवाही अमित शहा म्हणाले की फोडा माणसं बुतापर्यंतची फोडा. याचा अर्थ काय आहे? जर विचारधारेवर एवढी ताकद असती, तर विचारधारेवर निवडणुका लढायच्या असतील तर निश्चितपणानं निवडणूक विचारधारेवर झाली असती. पण फुटाफुटीचं जे राजकारण आहे, हे राजकारण फक्त भीतीच्या पोटी राजकारण व्हायला लागलं आहे. ही सध्याची परिस्थिती आहे आणि ह्याची सुरुवात बऱ्याच दिवसापासून समजा झाली असेल, पण आत्ताची जी परिस्थिती आहे ही भयानक आहे. म्हणजे जी फोडण्याची परिस्थिती आहे, घर फोडेपर्यंत आलो, आता तर शेवटी नवरा बायको फोडेपर्यंत पोहोचलेला विषय आहे. हाच खूप मोठा व्यापक विषय आहे. परंतु हे फुटाफुटाच्या राजकारणापेक्षाही या देशातला माणूस, या देशातले प्रश्न, या विषय खरून राजकारण करायला हवं. खरं तर चांगले लोक राजकारणात जायला पाहिजेत, पण या लोकांनी ही गोष्ट महत्त्वाची आहे, लोकांची गरज काय आहे, लोकांची आवश्यकता काय, भविष्यात कसं असणार आहे, या विषय जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत राजकारणाला, आत्ताच राजकारणामध्ये अत्यंत घाणेरडं राजकारण आहे असं सामान्य जनतेचं मत आहे. मी एखाद्या म्हणून चालणार नाही. सामान्य माणसाला सहज जर विचारलो राजकारणाबद्दल तुमचं मत काय, तर ते म्हणलं राजकारणाला आता खूप काही आकार राहिला नाही. अशी जी काही भावना लोकांची आहे, ही राजकारणाची भावना आता ह्याच्या सरकारने केल्यासारखं दिसते मला सारखं. थोडक्यात काय तर जी विचारधारा होती, भाजप पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, विचारांवरती चालणारे जे पक्ष होते, विचारधारा सोडून आज वेगळं वळण धरलेले आहेत. आपण पाहतोय शिवसेना फुटलेली आहे. शिवसेना फुटून एक पक्ष महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसला जाऊन भेटलेला आहे आणि दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबाच्या रूपानं भाजपाकडे आलेला आहे. तर जी मूळ शिवसेनेची जी विचारधारा आहे, मला सांगा पहिल्यांदा अगोदर मूळ शिवसेनेची विचारधारा कोणती आहे? नाही, मूळ बघा, जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांना खरं तर कोण वाचलं असेल तर प्रबोधनकार ठाकराचे ते चिरंजीव आहेत. आणि फक्त मुंबईमध्ये त्यांनी सुरुवात जेव्हा केली तेव्हा मुंबईतल्या लोकांचे जे काही प्रश्न होते ती खूप महत्त्वाची होती. कारण गिरणी कामगारांचा विषय त्यावेळेसचा होता, खूप महत्त्वाचा होता. राज्याच्या फाळणीचा विषय होता आपल्यावेळेस, ज्यावेळेस महाराष्ट्र मुक्ती संग्राम जो झाला त्या विषयाशी अनुषंगान होते. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये खूप साऱ्या जी गुजरातला मुंबई जोडवावी, महाराष्ट्राला मुंबई राहावी, याच्यातनं जी काही बाळासाहेब ठाकरे घडले आणि मुंबईची लक्षात घेतलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं जे मुंबईपुरतं जे करायचं अपेक्षित होतं ते पहिल्यांदा त्याने ते केलं. नंतरच्या काळामध्ये जेव्हा त्याने टप्पा काढला, हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व कोणतं, काल सभा तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी आणला, पण देशाचं मूळ हिंदुत्व काय आहे? ह्या देशातला प्रत्येक माणूस हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थानच्या माणसाचं हिंदुत्वही काय आहे? समता न्याय मूल्यावर आधारित आहे. प्रत्येक माणूस हा आपला राहावा, तो चांगला राहावा. हिंदुत्व म्हणजे कापाकापी नाही आहे. हिंदुत्व म्हणजे कोणाच्या जातीच्या विरोधात बंड नाही आहे. हिंदुत्व म्हणजे अन्यायाच्या विरोधात, सातत्याने जो काही अन्याय होतो समाजावर किंवा एखाद्या घटकावर, एका माणसावर, एका जातीवर, ह्याच्या विरोधामध्ये बंड म्हणजे हिंदुत्वाचं मूळ बंड आहे. हिंदवी स्वराज्य जर आपण घेतलं तर त्याचा अनुषंगाने, आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा विचारधारा ह्या होती. कदाचित शेवटच्या माणसापर्यंत कदाचित ते वेगळा विषय म्हणून गेला असेल, पण मूळ, कारण ते प्रबोधनकार ठाकरेचे चिरंजीव आहेत बाळासाहेब ठाकरे. कारण प्रबोधनकार ठाकरेंनी ह्या राज्याला विचार दिलेला आहे, खूप मोठा विचार दिला आहे. त्यांचा वारसा सहजासहजी बाळासाहेब ठाकरे अशा वेगळ्या पद्धतीनं आणणार नव्हती. पण राजकारणाचा टप्पा हा शेवटच्या टप्प्यात जेव्हा येतो, थोडासा वेगळ्या पद्धतीने तो गेलाही असेल. पुन्हा आता आणखीन त्याला तोच उजाळा मिळताना आपल्याला दिसतोय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून.
म्हणजे थोडक्यात काय, जी वारसा हक्कानं जे उद्धव साहेबांकडे जी शिवसेना आलेली आहे, ही शिवसेना तुम्ही खरी समजताय? अगदी अगदी खरी खोटी काय विषय नाही बघा. मी तर सांगतो, शिवसेना फुटली असं लोक म्हणतात. फुटली असती तर लोकांनी काल दाखवलं नसता. महाविकास आघाडीच्या पाठीमागे एवढा भरगच्च पाठिंबा दाखवला. नेते फुटले असतील, आणि नेते का फुटले हे ज्ञात आहे. अख्ख्या बारक्या लेकराला जर सांगितलं होतं की 50 खोके म्हणल्यावर लोक सांगतात काय आहे. त्याच्यामुळे नेते फुटले म्हणजे शिवसेना फुटली असं म्हणता येणार नाही. आणि सत्ता पाहिजे. लोकांना सत्तेच्या बाहेर राहणं खूप अवघड वाटते, कारण त्यांचा जो डामडोल आहे किंवा त्यांच्या ज्या काही भीती आहेत, आणि पुन्हा वरून ईडी, CBI, इन्कम टॅक्स असे काही जी रेड्स बऱ्याच जणाला झाले किंवा त्याची भीती दाखवली गेली. ह्या भीतीच्या पोटी बऱ्याच जणांनी आता काम कुठल्या ना कुठल्या आमदारांनी मंत्र्यांनी केलेलं असेल तर उगाचच कारण नसताना कोण म्हणणार आहे जेलपेक्षा भाजपा बरा, अशा पद्धतीचे चित्र होऊन हे फुटलेले आहेत लोक. पण शिवसेना मूळ फुटायचं काहीच कारण नाही असं मला वाटते, कारण ती विचारधारा आहे. एका विचारधारेचे लोक कधी फुटत नसतात. आजही गाव तळावर छोटा छोटा कार्यकर्ता जरी तो अत्यंत कट्टर शिवसैनिक आहे हे आम्हाला पाहायला मिळतो. चला, आपण शिवसेनेमध्ये जाणून घेतलं की तुम्ही तुमच्या विचारांना समजून घेतलेलं आहे की आपण जे उद्धवसाहेब जी सध्या शिवसेना जी चालवत आहेत, तोच विचार जो की बाळासाहेबांचा विचार होता, प्रबोधनकार ठाकरे साहेब यांच्या विचारातून जे बाळासाहेब पुढे घडले आणि त्यांच्या विचारातून परत पुढे आता सध्या घडत आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब, आणि तो वारसा हक्काने ते चालवत आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. जर समजा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे महायुती आहे, जर समजा महायुती जिंकून जर आली तर तुम्हाला कोण वाटते मुख्यमंत्री कोण होईल त्यांच्यामधून? नाही, आत्ताची सध्याची परिस्थिती ही महायुती हे कुठल्याच शर्तीवर, म्हणजे स्वतः सगळ्या सर्वे घेतला किंवा लोकांच्या तळागाळात टोकापर्यंत पोहोचलो तर लोकांना महायुतीबद्दल आस्था राहिलेली नाही. कारण फोडाझोडा राज्य करा नीती जी वापरलेली आहे ती लोकांना पचत नाही आहे. महाराष्ट्रात शेकडो आंदोलनं चालू आहेत, शेकडो प्रश्न आहेत, आणि आज शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, मजुरांचे मोठे प्रश्न आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, अस्वस्थ महिला आहे, तिची सुरक्षितता आहे, इथं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीमध्ये महायुती निवडून येईल असं कुठलंच चित्र आजच्या घडीला नाही आहे, आत्ताच्या अजिबात नाही आहे. त्याच्यामुळं मला वाटत नाही कोण त्याचा निवडून आली तर जर त्याला राजकारणात किंमत राहत नाही, पण निवडून येण्याची सिच्युएशन नक्की नाही आहे. निवडूनच येणार नाही आहे. जर समजा आलीच तर तुम्हाला काय वाटते, जर आलीच म्हणतो मी, तर सध्या जे आहे चित्र की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पाठीमागं भाजपाच्या रूपानं उपमुख्यमंत्री म्हणून आपलं देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, गृहमंत्री आहे, खाते वाटप कशा पद्धतीने होईल तुम्हाला वाटते? हे लई म्हणजे कसं आहे, हे म्हणजे स्वप्नातल्या गोष्टी असल्यासारख्या आहेत. अनेक जणाला स्वप्न पडत असतात मी मंत्री होतो. तुम्ही पाहिलं आहेत मंत्रिमंडळामध्ये की जॅकेट शिवून लई लोक होती, अनेक लोकांनी जॅकेट शिवून बसले पण शेवट त्याला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणजे तसं अनेक आहेत. आता आपल्या आजूबाजूलाही लोक आहेत ती मंत्री मिळेल मंत्री मिळेल मंत्री मिळेल, अनेकदा गाड्या मुंबईला जाऊन बसल्या, अनेक जणांकडून टेलरनं जॅकेट घेतले. हे सगळ्या गोष्टी ही त्या त्या काळातल्या सिच्युएशनना असतात. आणि मंत्रिमंडळ वगैरे असं होईल तसं होईल ही तेच त्यांच्या हातातली, तेच त्यांचे पक्षाचे नेते श्रेष्ठी ठरवत असते. पण आम्हासारख्या सामान्य लोकांना एकच वाटतं की जो कोणी न्याय देणारा मंत्री असला पाहिजे, जो कोणी समाजाला न्याय देऊ शकेल, त्या ज्या खात्याचा तो मंत्री होतोय त्या खात्याला न्याय देता आला पाहिजे, असा सर्वसमावेशकच लीडर त्या खात्याचा अभ्यास असणारा असला पाहिजे. जसं स्मृती इराणीला कळत नाही आणि तिला देशाच्या जर शिक्षण मंत्री केलो आपण तर काय अपेक्षा काय करणार आहोत? ज्या माणसाला ज्या क्षेत्रातलं नॉलेज नाही त्याला आपण जर त्या गोष्टीचं पद दिलं तर ते पद न्यायिक होत नाही. ही तडजोड असते राजकारणात आणि ती तडजोड समाजघातक आहे असं मला वाटतं. चला, तुम्ही म्हणताय की महायुती शक्यच नाही आहे, त्यामुळं स्वप्न बघूच नाही महायुतीनं मुख्यमंत्री कोण होईल वगैरे, याच्यावर चर्चा नाही व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीकडे येऊया. महाविकास आघाडी जर जिंकून आली, तुम्हाला वाटतं जागा वाटपाचे जे काम आहे सध्या कशा पद्धतीने होईल आणि जिंकून कशा पद्धतीने, आणि झाल्यानंतर कशा पद्धतीने कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतंय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहे की बाबा महाविकास आघाडी आता सध्या खूप चांगल्या पद्धतीनं एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी समर्थक आहे महाविकास आघाडीचा म्हणून मी म्हणत नाही, परंतु महाविकास आघाडीकडं कुण्याही जिल्ह्यामुळे तुम्ही पाहिलात, कुण्याही जिल्ह्याकडं तर अत्यंत चांगला नेता त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या पक्षांकडे आज उपस्थित आहे. कारण ते निष्ठावंत लोक आहेत, सातत्याने भूक राहिलेले लोक आहेत हे आपल्याला दिसतं. आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आता तो जरा ठरवायचा आहे, ते श्रेष्ठी पक्ष ठरवेल. पण निश्चितपणानं काँग्रेसने गेल्या वेळेच्या लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा काँग्रेसला जागा चांगल्या मिळतील. पवारसाहेबांचं असं आहे की पवारसाहेब जागा कितीही घेतील
पण घेतला तर ते 90% निवडून आणायच्या शर्तीच्या असतील. तसंच उद्धव साहेबांचं आहे. जेवढ्या बी जागा घेतील, जागा वाटप महत्त्वाचं नाही आहे महाविकास आघाडीला. माझी का तुझी हा जागा विषय महत्त्वाचा नाही आहे. त्यांना निवडून येणारं कॅलिबर कुणाकडे आहे त्याला ती जागा सोडणार आहे. स्पष्ट आहे ते आणि असंच असणार आहे. कारण हे तिन्ही पक्षाचे नेते ही असे काही सहज तुटून फुटूनचे नाही आहेत. ही अगदी मातब्बर राजकारणी आहेत, अत्यंत वैचारिक राजकारणी आहेत आणि ह्यांना तसं वाटत नाही माझी का तुझी ह्याच्यामध्ये. कारण लोकसभेत एखादा 1-2 प्रयोग झाले तसे, त्या प्रयोगमध्ये त्यांना फटका बसलेला आहे. कोल्हापूरची आपली सांगलीची जागा आहे. त्याच्यामुळे यावेळेस विधानसभेच्या वेळेस असं चूक होणार नाही आणि निश्चितपणानं कोणत्याही तिन्ही पक्षाकडे चांगले नेते आहेत. आणि आम्ही आता समजा जर आपण लातूरकडे पाहतो, विलासराव देशमुखांचा खूप मोठा दबदबा महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात राहिलेला आहे. त्यांचा मुलगा आज अमित देशमुख आहेत. अत्यंत चांगलं नेतृत्व, महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व, जे की आत्ता तुम्ही पाहिलं आहे त्यांचं की महाराष्ट्रभर दौरे, महाराष्ट्रभर त्यांनी लोकसभा लढवली. मराठवाड्यातल्या तिन्ही काँग्रेसच्या जागा त्यांनी शर्तीवर निवडून आणल्या. खूप कॅलिबर असलेली लोक आहेत आणि त्यांना तर ती माशाचं लेकरू आहे. त्यांना सांगायची गरज नाही ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण व्हावं. तशी सिच्युएशन आली तर मित्र विलासराव देशमुखही होऊ शकतात महाराष्ट्राचे CM. अमित देशमुखजी, हां, उद्धव साहेब जे आहेत तर त्यांनी जो अट्टहास केला होता की मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, याच विचारामुळं म्हटलं जातं की त्याने युती फुटलेली होती आणि महायुती फुटून ते महाविकास आघाडीकडे गेलेले आहेत. इथं त्यांना जशा पद्धतीनं जो सन्मान म्हणता येणार नाही, आपण जे जागा वाटप झालेल्या होत्या मागच्या टर्मला 2019च्या वेळेस, तेवढ्या जागा आता भेटतील का? नाही, निश्चितपणानं त्यांचा तो यशस्वी आहे. आणि तुम्ही अट्टहास म्हणालात की मुख्यमंत्रीपदाचा, ही मोठी लोक कसलाच अट्टहास करत नाहीत. जर तसा अट्टहास असता तर आत्तापर्यंत 2-4 मुख्यमंत्री शिवसेनेने केली नसती. शिवसेनेने 2-4 मुख्यमंत्री केल्यात. आता ते आहे बघा, ते नारायण राणे असतील जे आता आग ओकत आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला CM कोण केला? हे भुजबळ साहेब आहेत, त्यांना कोण केला? म्हणजे डेप्युटी CM केला, प्रदेशाध्यक्ष केला, हे कोण केले? ही मनोहर जोशींना केले. जर तेवढीच जर महत्त्वाकांक्षा उद्धव ठाकरे साहेबाला असती तर त्यांनी त्याच वेळेस या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ठाकरे साहेब असताना केलं असतं. पण ते अजिबात दिलं नाही. त्याच्यामुळे ते अट्टहास वगैरे करत नाही आहेत. फक्त आपली जागा आली पाहिजे, आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, समाजाच्या भावनेची कदर केली पाहिजे, ही भावना असणारी लोक आहेत. आणि निश्चितपणानं उद्धव ठाकरे साहेब त्याच विचाराचे आहेत असं आमचं आत्तापर्यंतचा माहिती आहे. त्याच्यामुळं जेवढ्या जागा उभा करतील त्या शर्तीनं निवडून आणायचं काम निश्चितपणानं महाविकास आघाडीचे सगळे लोक एकत्र येऊन करतील. चला, तुम्ही म्हणताय महाविकास आघाडीत जिंकून येईल असं म्हणताय आणि अट्टहास कुणाचाच नाही आहे, नंतर ठरणार आहे ते. यावेळी निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे असणार आहेत, वेगवेगळ्या योजना यायला लागल्या आणि एक लाडकी बहीण योजना आहे जी की महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये या योजनेमुळं यश भेटलं आहे असं म्हणतात. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण या नावाने ती योजना होती. तीच योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. या योजनेचं पॉझिटिव्ह फायदे काय होतील असं तुम्हाला वाटतं महायुतीला? नाही, बघा, महायुतीला म्हणजे कोणाला ज्याने कोणी सरकार योजना करते म्हणजे लालसापोटी करते आणि लालसेनं आमचं काही पोट भरत नाही. सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे लोकांची. एक साधं उदाहरण आहे आपल्याकडे की सोयाबीनचा भाव, सोयाबीनची आजची परिस्थिती, शेतकऱ्याची परिस्थिती. आज मी शेतकरी आहे आणि अजून माझं सोयाबीन शेतामध्ये म्हणजे काढायला अजून मजूर मिळाला नाही. एकंदरीत त्या शेतीला 1 एकर जमिनीचा जर खर्च बघितला तर तो साधारण 18,000 ते 22,000 रुपये खर्च आहे आणि तो खर्च काढून शेतकऱ्याकडे आज रुपया नाही. तुम्ही काल परवा ही लाडकी बहीण योजना काढण्यासाठी तुम्ही सगळ्या बाकीच्या जी काही ज्याला खर्च करायचा होता सरकारचा तो सगळा पैसा एकत्र घेतला, लाडक्या बहिणीला इलेक्शनला समोर ठेवून केला आहे आणि त्याच सोयाबीनचं तेल तुम्ही वाढवलात. अगदी एक तेलाचा डबा 450-500 रुपयानं वाढवलात आणि त्याच सोयाबीनचा भाव मात्र 4,000. अगदी 10 वर्षापूर्वी असताना यांची भाषणं काढून पाहिली तर सोयाबीनचं 10 वर्षापूर्वीचं भाषण होतं त्यांचं की 6,000 भाव देऊ, 7,000 भाव देऊ. ह्याच फडणवीस सरकारमध्ये होते. पाशा पटेल आमचे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते. म्हणजे त्यांनी दिंडी काढली. पंकजा मुंडे, संभाजी पाटील ही त्या यात्रेमध्ये सहभागी होते. त्यांना आज दिसत नाही सरकारमध्ये असताना. आणि ती कुणाची आहे तर लाडक्या बहिणी? तिला नवरा नाही का लाडक्या बहिणीला? तिचा पती आहे, घरकर्ता आहे, तिचे मुलं आहेत, मुलांच्या हाताला काम आहे. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही लालसा दाखवताय तिचं मुलगा घरात बेकार आहे. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये दिलोची भाषा करताय त्या लेकराच्या पाठीवर आज बॅग घ्यायची ऐपत राहिलेली नाही आहे, एक पुस्तक घ्यायची ऐपत राहिली नाही, त्याचा बूट घ्यायची ऐपत राहिली नाही आहे. ही सामान्य माणसाची परिस्थिती आहे. आणि तुमच्या ह्या 1,500 आमच्या घरामध्ये फार आहो. गॅसचं सिलेंडर 1,500ला केले तुम्ही आणि एका सिलेंडरवर बसून खायचं.
खाण्याचं काय? आम्ही खाण्यासाठी जगत नाही आहे, आमच्या भविष्यासाठी जगतो आहे. हा सामान्य माणूस आहे. त्याच्या निघालेल्या खताचा बियाचा काय खर्च आहे? अहो हार्वेस्टरचा खर्च निघत नाही सोयाबीनला. आणि इकडे एवढे पैशाची लूट करताय. खुडरबरपासून पेन्सिलपासून तुम्ही GST लावली आहे, हे विसरलो नाही आम्ही. तुम्ही 50-49 रुपयेचा चार्ज होता रिचार्ज मोबाईलचा, तो आज 350 रुपयाला गेला आहे. म्हणजे 200 पटीनं त्याचा भाव वाढला आहे. आमचा भाव किती पटीनं वाढला आहे? आमचा भाव तुम्हाला वाढवता आला नाही. आणि हे आमच्या घरातली बहीण, आमची आई, आमची पत्नी, आमची बहीण हे विसरलेलं अजिबात नाही. हे पैसे आले म्हणजे काय तुमच्या बापाचे नाहीत हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही ही पैसे आमचेच आम्हाला देताय का? आमची GST घेता, आमचं टॅक्स घेता, आमचं पेट्रोल डिझेल वाढवला, त्याच्यामुळं भाजीपाला वाढवला, त्याच्यामुळं डाळीदुळी वाढवल्या. पण हे शेतकऱ्याला वाढल्या का? अजिबात नाही. मार्केटमधल्या वाढल्या, व्यापाऱ्याच्या वाढल्या. ही व्यापाऱ्याचं सरकार आहे. आणि व्यापाऱ्याच्या सरकारच्या सगळे कावे आमच्या लाडक्या बहिणी, आमची बायको समर्थन करत नाही ना. बायको कसं काय म्हणणार आहे 1,500 रुपये दिली? तिला माहिती आहे तिचा खर्च किती आहे. आमच्या बहिणीलाही माहिती आहे तिच्या लेकराची काय वाताहत आहेत. शेकडो मुलं लग्न वाचून राहिल्यात बेकार असल्यामुळं. ही वास्तव आहे. त्याच्यामुळं ह्याची लाडकी बहीण वगैरे काही नाही. लाडकी बहीण जरी आली तरी लाडका भाऊजी होऊ शकत नाही ह्यांचा. आणि ती बहीण लाडकी नाव आहे, पण एकही बहीण लाडकी नाही आहे. जर ती असती तर सुरक्षित असती. आत्ताच तुम्ही म्हटलं की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आलो होतो आपण. शेतकऱ्याच्या मालाला भाव देणं सरकारला शक्य आहे का? कारण कसं आहे, 1991 साली याच सरकारनं, काँग्रेस सरकारनं 1991ला आपण ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, थोडक्यात काय तर मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. जेणेकरून ज्यामुळं काय होणार आहे की देशामधील जे कुठले उद्योगधंदे असणार आहेत, कुठला व्यवसाय असणार आहे, काय असणार आहे, याच्या भरपूर गोष्टींवरती सरकारचं नियंत्रण नसणार आहे. थोडक्यात एक जागतिक अर्थव्यवस्थेचं नियंत्रण असतं त्या ठिकाणी. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सरकार शेतकऱ्याच्या मालाला किंमत कशा पद्धतीने देऊ शकेल, भाव कशा पद्धतीने देऊ शकेल? भाव ग्लोबलायझेशन जरी आला असेल तरी काय असतं, प्रत्येक उद्योग हा जेव्हा उभा टाकतो तेव्हा तो समजा आपण त्याला बाहेर विकायचे आहे अशी परिस्थितीच नाही. जे काही उत्पादन होते ते उत्पादन याच देशातल्या लोकांना लागू शकतं एवढं आहे. त्या काळामध्ये ह्या देशामध्ये अन्न नव्हतं. या देशामधला बाहेरून आयात करावं लागत होतं. भारत हा एवढा अन्न उत्पादक देश झाला आहे की जगातल्या बऱ्याच देशामध्ये बरेच वाहनं ही नंबर 1 आणि नंबर 2 विक्री केले जातात. एवढा श्रीमंत उत्पादन करणारा भारत हा देश झालेला आहे. आणि जगाला अन्न पुरवठा करणारा भारत हा देश असेल तर जागतिकीकरणामध्ये असेल किंवा आपल्यामध्ये असेल, त्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. आणि हे निर्धारित करायची ताकद सरकारमध्येच आहे. इतर गोष्टीसाठी ज्या काही भौतिक सुविधा आहेत, भौतिक गरज आहे, त्याच्यासाठी तुमच्या टॅक्सेस तुम्ही वाढवता. पण सरकारला या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमधून तुम्हाला हा भाव वाढवता आला पाहिजे, तो द्यायला पाहिजे. किमान उत्पादन खर्चावर तरी ह्या दिला पाहिजे ना. तुम्ही उलट सरकारला जे खत होता, बियाणे होते किंवा पेस्टिसाइड्स होते, ह्याचे मात्र तुम्ही सबसिड्या काढून टाकल्या, सबसिड्या काढून घेतल्या आणि त्या खुल्या ठेवल्या. म्हणजे त्याच्या आधारावर जी काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांना करता आलेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्या 100% त्यांना करता येऊ शकते आणि तीच त्या केले पाहिजेत. त्याने सत्तेत येण्यासाठी तुम्ही आता सांगितलं की सत्तेत येण्यासाठी सरकार काही करायला तयार आहे. मग सत्तेत येण्यासाठी सरकार शेतकऱ्याच्या मालाला भाव का देत नाही आहे? नाही, सरकारला इच्छा नाही आहे. सरकारची इच्छाशक्ती संपुष्टात आलेली आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत सरकार अत्यंत निर्दयी झालेला आहे. माझ्या भाषेमध्ये सरकारला शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही आहे. कारण RSS ही सगळी संघटना ही महायुती चालवते. मला तर माझा थोडासा अभ्यास असा आहे की RSSला या देशातला प्रत्येक घटक आणि प्रत्येक माणूस हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या नागवला पाहिजे, ही त्याची मूळ अजेंडा आहे. तो शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा नागवला पाहिजे. शिक्षणाचा अजेंडा नाही राबला पाहिजे. म्हणजे उत्पन्न शून्य झालं पाहिजे, त्यांचा खर्च वाढला पाहिजे. त्याचं एकच अजेंडा आहे की लोक गुलाम झाली पाहिजेत. आणि गुलाम झाल्याशिवाय माणूस तुमच्या पायात येत नाही. पायात आल्याशिवाय तुम्हाला सत्तेत राहता येत नाही. हे मूळ समीकरण हे RSSचं हे आजपर्यंत आपण अनुभवलेलं आहे. मग मला हा प्रश्न पडतो आहे की शेवटी पोटं नेमकं कोणाचे भरणार आहे त्याच्यातून? पोटं ही जी काही धनदांडगे आहेत, ज्यांनी सत्तेसाठी स्वतःला बदलतील, सत्तेसाठी विकतीलही एखाद्या वेळेस, पण सत्तेत राहायचं आहे म्हणून ह्याच परिवारांच्या भोवती ह्या सत्ता राहिलेल्या आहेत. आणि मग कशाही तोडायच्या फोडायच्या, सत्तेत राहायच्या आहे. त्यासाठी कितीही बळाचा अवलंब करायचे, ज्या सरकारी संस्था आहेत त्याचा उपयोग करायचे, पण सत्तेत राहीन पोटं भरायचे.
परदेशामध्ये ह्यांची पैशाची गुंतवणूक करायची किंवा चोराची भरती करायची, हम दो हमारे दो. ज्या एखादा व्यापारी आपण ठरवायचा, ज्याचे अनुभव आपल्याला आहेत, बरेच काही लोक भारत सोडून पळून गेलेले आहेत, त्यांचे पोटं ह्यांनी भरले आहेत, ते पळून गेले ना. विजय मल्ल्या असेल, चोक्सी असेल, अनेक कितीतरी माणसं गेले आहेत, ते आपल्याला माहितीसुद्धा नाहीत. 2-3 लाख धंदे या देशामधले बंद पडले आणि ते सगळ्याला एकत्रित करून आज सांगतो की अदानी आणि अंबानी उगा कल्पना करा, जर देशाच्या बाहेर सोडून गेले, काय राहील देशाची अवस्था, काय राहील इथला उद्योग, काय राहील इथला बेरोजगार. उगा कल्पना करूया आपण, कारण एवढे पळून गेल्या तरी एवढ्या ह्यांच्यावर लाखो कोटी रुपयाचं कर्ज आहे. जेवढं देशावर कर्ज आहे त्याच्यापेक्षा जास्त कर्ज ह्यांच्याकडे आहे. समजा उद्या ही दोघं गेले देश सोडून, ह्यांनी जगाच्या पाठीवर कुठे जगू शकतात, काय होईल या देशाचं. मी पुढच्या मुद्द्याकडे येणार आहे. पुढचा मुद्दा असा असणार आहे, सध्या जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जातीचं राजकारण चालू म्हटलं तरी चालतं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील साहेब आहेत आणि एकीकडे लक्ष्मण हाके साहेब आहेत. यांच्या रूपानं पहिल्यांदाच असं होतं आहे की महाराष्ट्रामध्ये एका नेत्याला पाडण्याची भाषा होत आहे, जेणेकरून सत्तेमध्ये कसं आहे, लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत कोणी बोलत असताना जिंकण्याची भाषा केली जाते, एखाद्याला पाठिंब्याची भाषा केली जाते. पण पहिल्यांदाच एकीकडे मनोज जरांगे साहेबांनी पण 50 लोकांची यादी काढलेली आहे असं म्हणत आहेत त्यांनी, आणि इकडे लक्ष्मण हाके साहेब पण म्हणत आहेत की आम्ही पण 50 लोकांची यादी काढलेली आहे पाडण्याची, ज्यामध्ये पाठिंबा नाही आहे. हे जे चालू आहे हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? नाही, राजकारणामध्ये आपले प्रश्न सोडून घ्यायसाठी काही भाष्य करावं लागतं. पाडलं तरी तिथली जागा कोण ना कोण निवडून येणार आहे ना. मूळ प्रश्न आहे की निवडून आलेला माणूस आमचं काम करणार का, हा विषय महत्त्वाचा आहे. भाषा आता करत असेल आणि ते तुलना होऊ शकत नाही. मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मणराव हाके ही म्हणजे आपण चर्चेत सुद्धा विषय त्या दोघांचं साम्य कुठं असेल असं अजिबात नाही. कारण मनोज जरांगे पाटलांचं जे काम आहे ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मी स्वतः त्यांचा समर्थक आहे म्हणून आज असं बोलतो आहे असा विषय नाही. परंतु मनोज जरांगे पाटलांचा लढा, त्यांचं जे काही काम आहे, उपोषण आहे, त्याला शेकडो लोकांनी मॅनेज करण्याचा सातत्याने प्रयत्न केला असेल. पण तो पठ्ठ्या अत्यंत निस्वार्थपणे लोकांचं काम करतो आहे, समाजाचं काम करतो आहे आणि त्यांची भाषा कधीच मराठ्याचंच कल्याण झालं पाहिजे असं अजिबात नाही. ओबीसी घटकातली लोकं असतील, दलित घटकांची लोकं असतील, मागास असतील, वंचित असतील, ह्या सगळ्या लोकांना न्यायाची भूमिका हे सातत्याने मनोज जरांगे पाटील आहेत. एक ठाम गोष्ट आहे की मराठ्यांना पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे, कारण तो न्यायिक पार्ट आहे आणि घटनात्मक आहे. त्यांना असं मागतात म्हणजे काय आम्हाला 88 आज अजिबात नाही. कुणाचं घुसखोरी करून घेतो वगैरे अशा भाषा केल्या जातात, त्या चुकीच्या आहेत. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील हे कधीही पाडण्याची भाषा बोलणं, पण त्यांचा हेतूच स्पष्ट आहे की बाबा तिथं माझं समाजाचं न्याय मिळाला पाहिजे, आमच्या लोकांना, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ह्यासाठी त्यांनी ती भाष्य करत असाल. त्या भाषेनं काही फार असा काही विषय नसतो. पण एवढं नक्की आहे, जर तो आमचं काम करत नसेल तर त्याला पाडण्याची ताकद मनोज जरांगे पाटलाच्या शब्दात आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की लक्ष्मण हाके साहेब हे उभा केलेलं नेतृत्व आहे जे की फडणवीस साहेबांच्या रूपानं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानं उभा केलेलं आहे असं म्हणतात. तर दुसरीकडे त्याच वेळेस मनोज जरांगे साहेब जे आहेत ते शरद पवार साहेबांनी उभा केलेलं नेतृत्व आहे असं म्हटलं जाते किंवा पाठिंब्याचं नेतृत्व आहे असं म्हटलं जाते. यावर तुमचं काय भाष्य आहे? नाही, आता आपण पाहिलेलं आहे की जे काय लक्ष्मण हाके आहेत हे मागे आम्हाला पाहायला मिळालं, देवेंद्र फडणवीसच्या गाडीत बसून ड्रायव्हिंग केलेलं. काल परवा रस्त्यावर सुद्धा त्यांनी पाहिलं, उभा टाकता येत नव्हतं. आणि बऱ्याच मिटिंगला ते लक्ष्मण हाके, देवेंद्र फडणवीस ह्या दोघांच्या मिटिंगा झालेले अनेक पुरावे आज आपल्याकडे आहेत. तसा एक बी पुरावा शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत साधा फोनवर झाला, सरकार त्यांचा आहे, ट्रॅप करता येऊ शकतो. त्यांनी बघायला पाहिजे एकदा किती बारा शरद पवारांनी साहेब मनोज जरांगे पाटलाला बोलले असतील तर फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या किंवा तुमची गरज आहे महाराष्ट्राला या भाषेत बोलले असतील. पण तुम्ही असं करा असं कधीच शरद पवार म्हणू शकले नसतील. आणि ती शेकले असतील तर त्यांनी काढून दाखवावं ना. असं ह्यानं केलं त्यानं केलं म्हणायची काही गरज नाही. सरकार तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही सगळे सूत्र वापरून पहा. उगं बोलायला काय द्यायचं ह्यानं केलं किंवा त्यानं केलं. एवढा स्वयंभू महाराष्ट्रातले 6 कोटी लोक जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. त्याला एखादा नेता उभा केल्यावरती उभा राहायचा विषय नाही आहे. त्याच्यामुळं असं त्यांनी केलेले पुरावे ते तुमच्या माध्यमाच्यातून आम्हाला कळलेले आहेत, आमच्याकडे नाहीत. पण माध्यमांनी जे उघड केले आहेत तसा एखादा पुरावा जरांगे पाटलाचा करून दाखवा म्हणावं, म्हणजे कळेल. तुम्ही आत्ता म्हटला की एखादा फोन गेला बी असेल शरद पवार साहेबांचा की ज्यातून त्यांनी
तब्येतीची काळजी वगैरे घ्या, तुम्हाला महाराष्ट्राची गरज आहे असं म्हटलं आणि पाठिंबा दाखवलं आहे. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार साहेबांच्या पाठिंब्याची खरंच मनोज साहेबांना गरज आहे का? नसली तरी महाराष्ट्राचा एक नेता आमचा, आता साधी गोष्ट आहे, आपल्याला जर कळलं आपला एखादा मित्र किंवा आपला एखादा सहकारी किंवा आपल्या भावाचा मित्र कुठंतरी समजा एखाद्या अडचणीत आहे, तर आपण फोन करून काळजी करतो ना. आणि शरद पवार साहेब महाराष्ट्राचा एक जाणता माणूस आहे, प्रचंड मोठा, ज्यांचे अनुभव एवढे मोठे आहेत की त्यांच्यावर बोलायसारखं आपल्याकडं नाही. पण त्या माणसाचा एक आदर्श घ्यावा असं राजकारण आहे. प्रत्येक समाजातल्या माणसाला त्यांनी चांगल्या भावनेनं आतापर्यंत हाताळलेलं आहे. अनेक आंदोलनं त्यांनी त्या पद्धतीने केलेले आहेत. त्याच्यामुळं अनेकालासुद्धा त्यांचा सल्ला असतो की सामाजिक न्याय मागत असताना तो त्यांचा राईट आहे, परंतु त्यातनं तो मोडला पाहिजे, तो तुटला पाहिजे अशी भावना कधी शरद पवारांची आम्ही कधी पाहिली नाही. पण फडणवीस साहेबांची मात्र पाहिली. काठी हल्ला कारण नसताना केला गेला, अनेक पोरांवर गुन्हे गेले, डोके फोडले गेले, हे विसरता येणार नाही. एक मला अनेक प्रश्न पडतोय मनामध्ये की मुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्र्याची एवढी शक्ती पॉवर आहे का जी की मराठ्याला आरक्षण देऊ शकेल? वाय नॉट? का नाही? का नाही? पॉवर कोणात आहे? मग मुख्यमंत्र्यातच आहे. 50% आजची तुम्ही जर आज केली तर उद्या आरक्षण होऊ शकते घोषित. नाही कशामुळं? अजिबात नाही. हे फक्त नाटक करतायत. देऊ शकत नाहीत असंही नाही. आणि हे देण्यासाठी जेवढे काही अहवाल आयोग मागवायचे आहेत, जेवढे काही घटना घ्यायच्या आहेत, त्या सगळ्यांचे पुरावे घ्यायचे आहेत आणि द्यायचे आहेत. पण त्यांची इच्छाशक्ती नाही आहे. ह्यांना वाद लावायचे, भांडणं पेटवायचे. हा महाराष्ट्र उभा केलेला ज्या बापदादाचा आहे, हा वारसा संपवायचा आहे. कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधाऱ्याने एकोप राहिलेला आहे, एकत्र राहिला आहे. गुण्या गोविंदांनी शेकडो वर्षापासून आपले बापदादे एकमेकाच्या गळ्यात गळा घालून जगतायत. मताचं सुद्धा त्यांना विभक्तीकरण करता येत नाही आहे. हा एकमेव मुद्दा आहे जिथं मताचं ध्रुवीकरण करता येऊ शकतं आणि सत्य जाता येऊ शकतं. हे सूत्र भारतीय जनता पार्टी सातत्याने राबवते आहे. आणि ते राबवण्यासाठी आता बळी पडलेत अजित पवार किंवा तो एकनाथराव शिंदे. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्याची एवढी शक्ती पॉवर आहे, मग जेव्हा 1994ला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, मग त्यावेळेस का आरक्षण त्यांनी दिले नाही? खरंच जर आणि फक्त मराठा समाजाला डावलण्यात आलेला आहे. यादी पण निघाली होती म्हणे, ज्या यादीमध्ये 182 नंबरला मराठा समाज होता किंवा मराठांची यादी होती जातीची, त्याच्यानंतरची जी जाती होत्या 83, 84 नंबरच्या, त्यांना मध्ये आतमध्ये घेण्यात आलं आणि फक्त मराठा समाजाला डावललं गेले. मग असं का? नाही, तर त्यावेळेस 1994ची गोष्ट तुम्ही करताय. 94ला जेव्हा पहिल्यांदा मंडळ आयोगानं तर्फे ओबीसी वर्ग थोडक्यात तयार करण्यात आला आणि तो मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्याच अंडरखाली झालेलं आहे ती गोष्ट, तर त्यावेळेस फक्त मराठ्याला का डावललं? त्या 1994 ते 2024 साधारणतः 30-32 वर्षाचा काळ आहे. 30-32 वर्षाच्या पूर्वीचं राजकारण, पूर्वीची निकड, पूर्वीची गरज जी होती ती मराठा समाज हा महाराष्ट्रातला बहुसंख्य समाज आहे. सातत्याने मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे. सरकारच्या अहवालामध्ये कदाचित त्यावेळेस 5 एकरच्या पुढचे लोक असतील, 10 एकरच्या पुढचे असतील. आणि त्यावेळेसचा जो कोणी आयोग नेमला गेला त्यावेळेस सगळ्यात सदन जात आहे, कारण राजकर्ती जमात ही आमची मराठ्याची आहे आणि मराठा समाज हा महाराष्ट्राचा राजकर्ता आहे. कदाचित त्यावेळेची अशी भावना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा संख्या खूप मोठी ही मराठा समाजाचीच असू शकते. परंतु मराठा आरक्षण द्यावं असा लढा कुणाचा उभा नव्हता. हा लढा जर असता कदाचित तर निश्चितपणाने त्यावेळेससुद्धा विचार केला असता. पण लढा तीव्र झाला कधीपासून? 99पासून झाला. 99पासून कळायला लागलं. आम्ही 2009पर्यंत जेलमध्ये गेलो आहे. 2009पर्यंत आम्ही लढा लढलो आहे किंवा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर ही लोक म्हणायचे आमचीच बांधव आम्हाला मिळायचे. अरे काय, कसं काय लढाच काय? कारण तेवढं गांभीर्य त्यांना नव्हतं. काही जाणकार लोकांनी हा लढा घेतला. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी खूप मोठा उठाव घेतला ही नंतरच्या काळामध्ये. अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाची भूमिका मांडली. तिथून नंतर थोडा अण्णासाहेब जावळे पाटलांनी मांडली, पुन्हा विनायक मेटेंनी मांडली. पण तीव्र भूमिका अगदी ओबीसीतच आरक्षण मिळावं ही खेडेकर साहेबांनी मांडली. आणि त्याच्यावर खूप सारे महाराष्ट्रामध्ये अनेक पोरंसुद्धा जेलमध्ये गेली, त्यातला मी पण एक कार्यकर्ता आहे. पण तो लढा तिथंपर्यंतसुद्धा तेवढा तीव्र करता आला आणि जेवढा जरांगे पाटलांनी केला. कारण आज आम्हाला गरज झालेली आहे मराठा आरक्षणाची. ही शेवटच्या माणसाला कळलं, लहान लहान लेकराला कळलं, म्हणून आरक्षणाची मागणी आहे. ही मागणीसुद्धा त्यांना कायद्यात्मक बसवायची. खरं तर नाटक करते सरकार, कसं सांगू तुम्हाला. विदर्भामधल्या मराठ्यांना आज 100% ओबीसीमध्ये आहे. कोकणातला मराठा हा ओबीसीमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रातला 80% मराठा हा ओबीसी आहे. फक्त मराठवाड्यातल्या आताही 50-1 लाख 50-1 हजार नोंदी सापडल्या जातात. त्याच्यामुळे अजूनही होईल. राहिलाही प्रश्नही 5-50 लाख लोकांचा, अक्षरशः
पण 50 लाख लोकांना फक्त एवढी गोष्ट करण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती नाही आहे, हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य आहे ज्यामध्ये त्यांनी म्हणतायत की चला ठीक आहे, आमच्याकडून तुम्हाला आरक्षण भेटत नाही, आम्ही प्रयत्न करतोय, आमची इच्छाशक्ती पण आहे, आम्हाला खूप थोडा वेळ लागतोय, आम्हाला थोडा वेळ हवा आहे असं म्हणतायत. पण जर का तुम्हाला वाटत असेल की बाबा आम्ही आरक्षण देण्यासाठी पात्र नाही आहे, तर जे महाविकास आघाडीचे जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही लिहून घ्या म्हणतायत की बाबा त्याने जर आरक्षण देत असेल तर त्यांना नक्कीच निवडून द्या. आम्हाला माहीत आहे म्हणत आहेत त्याने की ते शक्य नाही म्हणत आहेत. तुम्हाला काय वाटतं? बघा, फडणवीसचं बोलघेवडेपण आहे. फक्त गर्दा करून बोलायचं, आपली आलेल्या अंगावरलं ओझं दुसऱ्याच्या अंगावर टाकायचं आणि निघून जायचं, ही त्यांचा एक चांगला हातखंडा त्याच्यामध्ये आहे. तसं त्यांनी फक्त वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. पत्रकार असतील, लोक असतील, ते पुढे गेले की वेळ मारायची भूमिका त्यांची सातत्याने असते आणि हे असं सांगतात लिहून द्या. अरे लिहून द्यायची गरजच नाही ना. 100% 1/3 बहुमत तुमच्याकडे आहे. विरोध जर कोण केला तर आम्हाला दाखवा, समोर आणा, समाज बघेल, त्याचा हिशोब घेईल. पण 1/3 सरकार तुमचं आहे. कायदा करण्याची पूर्ण शक्ती तुमच्यामध्ये सरकारमध्ये. तुम्ही पेन चालवा ना. लोकांच्या कशाला घोंगडं टाकताय अंगावर? तुमची इच्छाशक्ती नाही, स्पष्ट आहे त्याच्यामुळं. हे फक्त त्यांनी लिहून घ्या, त्यांच्याकडून लिहून घ्या. सरकारमध्ये तर या, आणि सरकारमध्ये महाविकास आघाडी आली आणि हा प्रश्न आला तर ह्याच पद्धतीनं आंदोलन भविष्यात बी होऊ शकतात. त्यात काय विषय नाही. प्रश्नासाठी संघर्ष आणि लढा हा कायम द्यावा लागेल लोकाला. त्यात जणू फडणवीस हा फक्त बोलघेवडेपणा करून अगदी ह्या बोटाचं त्या बोटावर करणारा माणूस आहे, असं स्पष्ट दिसले आम्हाला. आत्ताच एक पवार साहेबांचं एक लेटेस्ट वक्तव्य, 2 दिवसाखालचं वक्तव्य की की मराठा जे आरक्षण आहे अशा पद्धतीने जर होत नसेल तर 75% आरक्षणाची मर्यादा वाढवावी. आणि दुसरा प्रश्न लगेच येतो तो म्हणजे या असं वक्तव्य केलं असता मनोजदादा जरांगे साहेब जे आहेत ते म्हणत आहेत की अगोदर आम्हाला ओबीसी वर्गामध्ये सामील करून घ्या आणि मग तुम्हाला काय आरक्षणाची मर्यादा वाढवायची ते वाढवा, जेणेकरून आम्हाला कोणाचा हिस्सा खायचा नाही आहे. अगोदर आम्हाला सामील करा आणि मगच काय मर्यादा वाढवायची ते वाढवा. याबद्दल तुमचं काय म्हणजे भूमिका काय वाटते, कशा पद्धतीने वाटते? अगदी स्पष्ट आहे, तसंच आहे ते की जर तुम्हाला आमचं करायचंच असेल म्हणजे मर्यादा वाढवण्या वगैरे ही गोष्ट सरकार दरबारची. आमचा मर्यादा वाढवा, आम्हाला मध्ये घ्या अशी आमची भूमिका नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला जी कायद्यानं बसते ते ओबीसीमध्येच मराठा आरक्षण द्यावं ही भूमिका प्रत्येक मराठा समाजाची आहे. तीच भूमिका मनोजदादा जरांगे पाटलाच आहे. तुम्ही आरक्षण द्यावं, डिक्लेअर करावं, ओबीसीमध्ये प्रवर्ग पहिल्यांदा घालावा, मराठाचा प्रवर्ग ओबीसी एवढं काम करावं आणि तुम्ही 70% राबवा नाही 80% करा, नाही तर मग जितकी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी करा. आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. पण मराठा हा ओबीसी प्रवर्गात आहे एवढाच विषय करून तो विषय मिटवला पाहिजे. आणि यासाठी जर तसं म्हणत असतील तर महाविकास आघाडी म्हणा किंवा पवार साहेबांचं निश्चितपणाने समर्थन आहे असं समजावं लागेल आपल्याला. चला एक लास्ट आणि शेवटचा प्रश्न होता, थोडक्यात सांगा तुम्ही की एवढा अट्टहास का ओबीसी प्रवर्गातच का हा अट्टहास का एवढा? नाही, दुसरा प्रवर्ग करता येत नाही ना. दुसरा प्रवर्ग करता येत नाही. एस सी थोडाच करता येईल. घटनेमध्ये ओबीसी एससी एसटी हाच प्रवर्ग आहे. तुम्हाला फार झालं तर अदर बॅकवर्ड क्लास जर आहे तर तोच ओबीसी आहे आणि म्हणून तो ओबीसीमध्ये 28 म्हणजे आम्ही कुणाच्या घरी जात नाही आहे. आम्ही काही ती घ्या काढून द्या असा आमची भूमिका नाही. प्रवर्ग घटनेत आहेत आणि त्या प्रवर्गातला एक प्रवर्ग आपल्याला मागणं म्हणून तो काही 28 नाही. तर त्याच्यामध्येच ते आरक्षण देऊ शकतो आपण. आम्हाला मराठा आरक्षण सोडा, बाकी कुणाला जरी तुम्हाला अदर लोकांना जर भविष्यामध्ये आरक्षण द्यायचं असेल तर कुणा प्रवर्गात द्यावं लागेल तर ते ओबीसीत द्यावं लागेल. न्याय द्यायचा म्हणला तर ओबीसीमध्ये द्यावं लागेल. ओबीसी म्हणजे काही विशिष्ट जातीचं नाही. अदर बॅकवर्ड क्लास जो आहे त्याला ओबीसी म्हटलं जाते. चालतं, ठीक आहे मित्रांनो. आत्ताच आपण सरांची मुलाखत घेतलेली आहे. तुमच्या मनामध्ये पण भरपूर प्रश्न तयार झालेले असतील. आपण या व्हिडिओचे 2 पार्ट करणार आहोत. आता पण जे आपण बोललेलं आहे ते राज्य पातळीवरचं जे राजकारण आहे या संदर्भामध्ये बोललेलं आहे. याचा जो दुसरा पार्ट होणार आहे तो आपण जो लोकल पॉलिटिक्स म्हणलं जातं, म्हणजे थोडक्यात काय तर निलंगा मतदारसंघ, या मतदारसंघ संदर्भामध्ये आपण पुढील पार्टमध्ये आपण बोलणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर तुमच्या काय जे प्रश्न वगैरे असतील, तुमच्या काय प्रतिक्रिया वगैरे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. आणि जो दुसरा पार्ट होणार आहे तो लागलीच तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.